बातमी आहे अहिल्यानगरमधून राजकारणातली एक मोठी बातमी आहे। कर्जत नगराध्यक्षपद निवडणुकीमध्ये एक मोठी घडामोड झाली आहे। राम शिंदे, रोहित पवार यांचे नगरसेवक एकत्र आलेत। भाजपला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळालेला आहे। तर कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार आणि अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या छाया शेलार यांची ही बिनविरोध निवड झाली आहे। विशेष म्हणजे छाया शेलार यांना नगराध्यक्ष करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिंदे यांचे समर्थक नगरसेवक एकत्रित आले। तत्कालीन नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी स्वतःवर अविश्वास ठरावापूर्वी आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आणि वर्षभरापूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या ताब्यातली कर्जत नगरपंचायत खेचून घेत सत्तांतर घडवलं होतं। त्यावेळी त्यांनी उर्वरित काळासाठी 2 नगराध्यक्ष होतील असा फॉर्म्युला ठरवलेला। प्रथम काळासाठी रोहिणी घुले यांचं नाव आणि दुसऱ्या टर्मसाठी छाया शेलार यांचं नाव जाहीर केलं। मात्र ठरवलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही घुले यांनी राजीनामा दिलेला नाही आणि या दरम्यान न्यायालयीन लढाई देखील झाली। अखेर निवडणूक जाहीर होऊन शेलार यांना शब्द दिल्याप्रमाणे संधी देण्यात आली। तर छाया शेलार यांना नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपचे 9, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 असे 13 नगरसेवक एकत्रित आले। तर 4 नगरसेवक विरोधात आहेत। दरम्यान पुढच्या कार्यकाळासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार आणि भाजपची ही सहमतीचं राजकारण चालणार आहे। कर्जत शहराचा विकास, कर्जत शहराच्या जनतेवरती मागील 11 महिन्यापासून होत असणाऱ्या घंटागाडी असन, पाणी असन, लाईट असन, स्वच्छता असन, या सर्व बाबीला जनता कंटाळली होती। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हा दिलेला पाठिंबा कर्जत शहरातील जनतेच्या विकासासाठी या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी हा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या छायाताई शेलार यांना या ठिकाणी